सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. हे आहे आकाशवाणीचं अकोला केंद्र FM 102.4 मेगाहर्ट्झ वर. श्रोते हो, तासाभराच्या या संगीत प्रवासात म्हणजेच सूरसंवाद गाणी तुमच्या आवडीची. लगेच कॉल करा आम्हाला 0724245661 या नंबरवर. मी तुमच्याशी संवाद साधणार आहे सुवर्णा जाधव. हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य केलं होतं गजानन गवारे यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विजय दळवी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद. हॅलो सूरसंवाद. कार्यक्रम सूरसंवाद. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी गोवर्धन, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. इथून रवींद्र पवार बोलतो ताई, आपला नेहमी श्रोता. बर, बोला भाऊ, काय म्हणता? काय नाही ताई, आज म्हणजे जवळपास बरेच दिवस झाले ताई माझा फोन काही लागला नाही, तर आज बरेच दिवसापासून लागला, तर खूप अतिशय आनंद होत आहे ताई मला. अच्छा, कुठल्या गाण्याची निवड केली आज? तर आज ताई मला ऐकवा मंचली मधलं टायटल सॉन्ग ऐकवा ताई. मंचली या चित्रपटाचं? किशोर कुमार यांनी गायन गीत आहे ताई ते. अच्छा. तर ताई माझ्या गावामध्ये सलूनचं दुकान आहे ताई. आणि सलूनचं काम करता करता मी आपले कार्यक्रम ऐकतो नेहमी दुकानमध्ये. किती वर्ष झाले आपण आकाशवाणीचे श्रोते आहात? तर ताई मी आकाशवाणी ज्यावेळेस आपलं 92 मध्ये सुरू झालं तेव्हापासून आपलं अकोला आकाशवाणी ऐकतो ताई. म्हणजे अकोला आकाशवाणीच्या स्थापनेपासून आपण श्रोते आहात. आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद करता फोन लागला. बोला. दिनेश माळी बोलतो मॅडम, नांदुरहून. बोला दिनेश जी, बोला. काय म्हणता? कोणत्या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे? हॅलो हॅलो, मिस्टर इंडिया मधलं गीत ऐकायचं. मिस्टर इंडिया या चित्रपटातलं कोणतं गाणं आज निवडलंय? जिंदगी की ये रीत है, हार के बाद एक जीत है. बरं, खरोखरच आला चांगलं गाणं आपण निवडलं आहे. खरोखरच आयुष्याचं असंच असतं, चढ उतार हे येतच असतात. काय करता आपण? मॅडम माझा सूरसंवाद कार्यक्रम सूरसंवाद करता फोन लागलाय. बोला. मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाचे, तालुका मुख्यानगर, जिल्हा जळगाव, खानदेशातून बोलतो. बोला मुरलीधर भाऊ, काय म्हणता? कशी झाली दिवाळी? दिवाळी मस्त झाली काही, एकदम मस्त झाली दिवाळी. पण काही दिवाळी काही आता शेतकऱ्याची जरा कमी झाली, कारण कपाशी त्यावेळेस आलीच नव्हती. अच्छा. आता काही आता पण बरं आहे जरा, आता दिवाळी कापूस गिपूस यायला लागला. हो. कापसाच्या थोडं म्हणजे शेतकऱ्याला बी त्याच्यावरच आहे, म्हणजे व्यापाऱ्याचं कसं आहे, त्याला रोजचा पैसा आहे. ते शेती म्हटलं तुमच्या भागात म्हणजे कशाचं उत्पन्न घेतलं जातं? आम्ही नाही, माझ्याकडे शेती नाही, माझा पोटाने डाळ्या मुरमुऱ्याचा व्यवसाय. बरोबर. आजच्या कार्यक्रमात गाणं कुठलं निवडलंय? गाणं निवडलं मी काही मित्रांची नावं देऊ इच्छितो काही. बरं बरं, सांगा. सर्वप्रथम आपण ऐका हे गाणं. बरं. माझे मित्र आहे शरद वानखेडे, अनंत भुटे, संतोष वसाने, संतोष काटे, PS नावकर, जानकीराम काटोके, मारुती भोसले, गुणवंत कडू, गौतम रायगुले, सतीश रघुवंशी आणि कल्याण सिंग आणि सर्व माझे ऐकणारे या सर्व मित्र परिवारासाठी हे गीत आपण निवडलंय का? धन्यवाद. चित्रपटाचं नाव आहे मैंने प्यार किया. गीत आहे देव कोहली यांचं, संगीत राम लक्ष्मण, गायिका लता मंगेशकर आणि गाण्याची गाणे दिल दीवाना, दिल सजना की माने ना. काही भावगीत, भक्तिगीत, म्हणजे सर्वच काही, सर्व म्हणजे आपण एकच नाही खात, सर्व प्रकारचे सर्व पदार्थ खायला आपल्याला मिळतात आणि आहे आपल्याकडे. बरं मुरलीधर भाऊ, हे गाणं जर तुम्ही आम्हाला म्हणून दाखवलं असतं तर जास्त आनंद झाला असता.
कुठलं? हे तुमच्या आवडीचं जे तुम्ही फरमाईश केली आहे त्या गाण्याचा मुखडा 2 लाईनी फक्त म्हणून दाखवा. बरं. मी दोन्ही लाईनी सांगतो, दोन्ही गाण्याचे बी. चालेल, क्या बात. दिल दीवाना दिल सजना की माने ना ये पगला है. हे गाण्याची बोल म्हणजे हे गाणं आपला सलमान खान आणि बार्बी हे जे तुम्हाला गाण्याची पण आवड आहे. आवड म्हणजे आम्हाला फारच जुन्या गाण्यांची आणि नवीन गाण्याचे मग थोडे आहेत म्हणा, पण त्याच्यामध्ये त्याला म्हटलं असं आपल्या ध्यानात घ्यासारखं काही नाही. नवीन गाणं आणि याच्यामध्ये अर्थ आहे जुन्या गाण्यामध्ये. बिलकुल. आता सूरसंवाद बोला. नमस्कार मॅडम, आपण कोण बोलताय? मी सुवर्णा जाधव बोलते. नमस्कार मॅडम. कार्यक्रम सूरसंवाद साठी लागलाय ना फोन? कार्यक्रम सूरसंवाद करता फोन लागलाय, बोला. मी संतोष मोरे बोलतो. बोला संतोष भाऊ, खूप दिवसानंतर फोन केला. हो, खूप दिवसानंतर फोन केला मॅडम. बरं, आज गाणं कोणतं निवडलंय? गाणं आज मला ऐकायचं आहे, दिनगीत ऐकायचं. हा तुम्ही कशा आहेत मॅडम? 6 डिसेंबर निमित्त हे गाणं ऐकायचंय का? हो, आता 6 डिसेंबर आहे ना. आता पुढे 6 डिसेंबर आहे. दिनगीत ऐकण्याची मला आवड आहे मॅडम. हॅलो, नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र कार्यक्रम सूरसंवाद करता फोन लागलाय, बोला. नमस्कार ताई. नमस्कार. मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव बोलतो ताई. अकोला आकाशनगर फोन नाही लागला तर काहीतरी हरवण्यासारखं वाटतं ताई. श्रोत्याने सुद्धा रसिक व्हावं, प्रत्येक श्रोत्याने वेगवेगळी गीतं सांगावी आणि आपण दिग्दर्शक मंडळी सर्व ताई भाऊ आमच्यासाठी विविध प्रकारची गाणी ऐकवत असतात नेहमी. तेच तर खरं आमचं परम सौभाग्य होणार लागत आहे, कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला गाणी ऐकायला मिळतात. बिलकुल. आज गाणं कुठलं निवडलंय श्रीकृष्ण भाऊ? हो ताई, मी गाणं शोधतोय. आपल्याला कुठलं गाणं सांगावं होतं? चित्रपट आहे ताई, जो बदन 1966 मध्ये आला होता. दो बदन. शकीर बदानी यांचं गीत आहे, रवी यांचं संगीत आहे, लता दीदी यांचा आवाज आहे. गीताचे बोला लो आ गई उनकी याद हो नाही आहे. ते गीत आहे का? नमस्कार, आकाशवाणी अकोला केंद्र आणि कार्यक्रम सूरसंवाद करता फोन लागलाय, बोला. ताई, मी कर्नाटक तालुका जगाजाने जिल्हा बुलढाण्याचे महादेव पातळी बोलतो ताई. बोला महादेव. आता काय आहात? आम्ही छान आहोत, आपण कसे आहात? आम्ही सुद्धा एकदम आनंदात आहोत. अच्छा, दिवाळी कशी झाली? दिवाळी एकदम आनंदात गेली ताई, पण तरी बी शेतकऱ्याच्या दिवाळी म्हटलं तरी अंदाज केल्यासारखी वाटते. बरोबर. अवकाळी पावसामुळे बरंचसं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हो ताई, म्हणजे कोणतेच पिकं चांगले नाही आले. गाणं कुठलं निवडलं आहे ताई? मला मोत्याची मंजुळा या चित्रपटातील पडातील जगदीश चपडकर यांचं गीत आहे, संगीत आहे आनंद घन यांचं आणि गायकात लता मंगेशकर. बाई मनोहराचा कसा. अकोला आकाशवाणी. अकोला आकाशवाणी कार्यक्रम सूरसंवाद करता फोन लागलाय, बोला. मी जळगाव जामोदरून सुरेश आंबेडकर बोलून आलो ते. आज गाणं कुठलं निवडलं आहे? आता मला की नाही मला शंकरजीचं गाणं द्या ते चांगलं. शंकरजीचं म्हणजे महादेवाचं कुठलंही गाणं दिलं तर चालते का? हो, ते माझ्या मित्राचे नाव घेऊ का ते? बरं घ्या ना. गोपाळ हिराळे, संदीप इंगळे, बरं सुनील देशमुख, गजानन जाधव. बरं, आकाशवाणीचे कोणते कार्यक्रम ऐकत असता आपण? आम्ही सुसंवाद आणि कला लोकसभा ऐकत होतो ते बंद झालं ते. अच्छा. आणि सकाळचे ते गाणे ऐकतो ते. बरं. परवाच्या गप्पा ऐकतो ते. म्हणजे या कार्यक्रमांचा आपल्याला फायदाही होतो खरी गोष्ट आहे, खूप फायदा. बरं, आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या आवडीचं महादेवाचं गीत आपल्यासाठी आणि तुमच्या मित्रमंडळींसाठी आम्ही नक्की ऐकवणार आहोत. बोला देवानंद भाऊ. ताई, काही नाही, आजच्या सूरसंवाद कार्यक्रमामध्ये मला एक चित्रपट आहे, अशी ही बनवा बनवी. अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला? कुणीतरी येणार. बरं, कुणीतरी नक्कीच येणार असेल म्हणूनच हे गाणं आपल्याला कदाचित आवडलं असावं. नाही ताई, गाणं खूप सुंदर आहे आणि चित्रपट पण खूप सुंदर आहे. अच्छा. त्याच्यातले म्हणजे सगळेच जे मराठी गाणी आहेत खूप छान वाटतात आणि मला जास्त मराठी गीत आवडतात. मराठी गीतांची आवड आहे. हो ताई. बरं, काय करता देवानंद भाऊ आपण? ताई, मी शेती करत असतो. अच्छा, काय कशाचं उत्पन्न आहे? ताई, आता सध्या हरभरा आहे, सोयाबीन झालेलं आहे आणि हरभरा आणि तूर आहे. थंडी काय म्हणते तिकडे? अरे ताई, खूप थंडी पडली. अच्छा. आणि 2 दिवस झालं थोडस हवा पण जास्त आहे. आणि हरभऱ्यासाठी थंडी खूप छान आहे, म्हणजे कसं हरभऱ्यासाठी उपयुक्त आहे ना थंडी.
पोषक म्हणजे जेवढी थंडी चांगली पडेल तेवढं हरभरा चांगला येतो. ऍप वरती आपण हे ऐकत असाल कार्यक्रम? हो, तर ऍपवर ऍप डाउनलोड केलेले, त्याच्यावर आपला अकोला आकाशवाणी एकदम सुस्पष्ट आणि छान प्रकारे ऐकायला मिळतात. लहानपणापासूनच आवड आहे. आमचे वडील सुद्धा ऐकत होते. आकाशवाणीचा खूप म्हणजे छंद होता त्यांना. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामील होत होते आणि लहानपणापासून ती आवड आम्हाला सुद्धा लागलेली आहे. त्याच्यामुळे आकाशवाणी सोबत खूप घट्ट नातं आहे. धन्यवाद. असंच हे नातं अधिक घट्ट करत राहा आणि आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत राहा. तुमचा हा ऋणानुबंध असाच कायम असो ही आशा बाळगूयात. आणि तुमच्या आवडीचं हे अशी बनवा बनवी या चित्रपटातलं गीत तुमच्यासाठी, तुमच्या मित्रमंडळींसाठी आम्ही नक्की ऐकवणार आहोत. आकाशवाणीला फोन केला त्याबद्दल सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोते हो, आपल्या आवडीची गीतं ऐकण्यासाठी आम्हाला दर गुरुवारी नक्की फोन करा. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0724245661. सूर्यसंवाद या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी संवाद साधला होता सुवर्णा जाधव यांनी. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिलं होतं गजानन गवारे यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय दळवी आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. सूरसंवाद